हॅलो, नमस्कार सर्वांना. माझं नाव गायत्री आहे आणि हा माझा कुकिंग चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मी बनवणार आहे वांग्याची रसरशीत भाजी. त्यासाठी लागणार आहेत वांगी. तुम्ही बघू शकता वांगी मी कशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य म्हटलं तर अर्धा टमॅटो मी घेतलेला आहे, एक बारीक चिरलेला कांदा आहे, कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर. त्याचबरोबर लागणार दाण्याचा कूट. चला तर मग सुरुवात करूयात माझ्या ह्या फर्स्ट रेसिपीला. ही माझी फर्स्ट रेसिपी असणार आहे. एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मी थोडं तेल जास्त घेणार आहे, कारण ह्या भाजीसाठी तेल जरा जास्त लागतं. तुम्हाला जर तेलकट भाजी नाही आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात तेल वापरू शकता. बघू शकता मी भरपूर तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी तडतडायला सुरुवात झाली. बघू शकता तुम्ही मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये टाकायचं आहे जिरं. 1 चमचा मोहरी घेतली होती मी. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरे तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. सॉरी, कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा छान प्रकारे परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे कांदा, पण थोडा तो ट्रान्सपरंट दिसला पाहिजे, थोडा शिजला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कांदा परतवून घ्या. थोडा ट्रान्सपरंट दिसत आला की कांदा त्यामध्ये टाकायचा आहे टमॅटो. टमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. चांगलं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे 1 चमचा हळद. छोटा चमचा हळद आहे. ज्या चमच्याने मी 1 चमचा मोहरी टाकली होती, त्याच चमच्याने 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. हळद टाकून परत ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटत आहे ह्या मिश्रणाला. यामध्ये टाकायचं आहे 2 चमचा तिखट. हा मोठा चमचा आहे. 2 मोठे चमचे तिखट आहे. हे घरगुती तिखट आहे, जे आम्ही बनवतो घरी. ते तिखट आहे. 2 चमचा तिखट टाकलेल्या चमच्यानेच मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं परतवून घेतल्यानंतर चिरून पाण्यात ठेवलेली वांगी तुम्हाला ह्यामध्ये टाकायची आहेत. वांगी कधीही चिरून पाण्यातच ठेवत जावा, कारण का ती काळी पडत नाहीत. जर तुम्ही तसंच चिरून ठेवलात तर वांगी पूर्णपणे काळी पडतात. त्यामुळे पाण्यात ठेवलेलं चांगलं. वांगी टाकून सुद्धा तुम्हाला हे परतवून घ्यायचं आहे. चांगलं परतवून घेतलं की त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे. पाणी तुम्ही त्यामध्ये घालून एक प्लेट ठेवून तुम्हाला वाफ काढून घ्यायची आहे. हां, शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आत्ता टाकायचं नाही त्यामध्ये, कारण काय होतं माहिती आहे, कधी-कधी शेंगदाण्याचं बरीच लोकं अशी आहेत की जी शेंगदाण्याचा कूट भाजीसोबतच, जे फ्राय करतो ना आपण कांदा वगैरे, त्या मसाल्यातच शेंगदाण्याचा कूट टाकतात. त्यामुळं कसं होतं, पटकन भाजी करपते. वांगी बरोबर देठापर्यंत शिजली जात नाहीत. त्यामुळं मी शेंगदाण्याचा कूट नेहमी एक वाफ काढून झाल्यानंतरच टाकते. त्यामुळं कसं होतं, वांगी चांगल्या पद्धतीने देठापर्यंत शिजली जातात. त्यामुळे भाजी खूपच छान लागते. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा. खूप आवडेल तुम्हाला भाजी ही. तुमच्या घरातल्यांनासुद्धा खूप आवडेल.
माझ्या घरी तर ही अशा प्रकारची वांग्याची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे मी ही भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चांगलं बघा आता तुम्ही एक वाफ मी काढून घेतलेली आहे. वांगी ऑलमोस्ट 50% 40% to 50% ही वांगी शिजलेली आहेत देठापर्यंत. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे दाण्याचा कूट. कूट तुमच्या सोयीप्रमाणे घालू शकता. आमच्यात थोडं जास्त रबरबीत खाल्लं जातं त्यामुळे मी कूट थोडा जास्त वापरला आहे. 1 वाटी कूट घेतलेला आहे मी. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर तुम्हाला अजून थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि प्लेट झाकून परत हे 4-5 मिनटासाठी तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. पाण्यात टाकल्यानंतर थोडी कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी आता पाणी टाकल्यानंतर घालून थोडी तशीच ठेवायची आहे वरून घालण्यासाठी. कोथिंबीर थोडी घातल्यानंतर प्लेट झाकून तुम्हाला हे आणखीन 4 ते 5 मिनटं तसंच शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. अजिबात गॅस फ्लेम तुमची जास्त करू नका, कारण का जर तुमची फ्लेम जास्त असेल तर भाजी करपते. कारण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट असतो त्यामुळे ती भाजी करपली जाते. त्यामुळं अगदी मीडियम आचेवरती तुम्हाला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता किती रबरबीत भाजी झालेली आहे. मी थोडा मोबाईल जास्त लांब ठेवल्यामुळं तुम्हाला त्याच्यावरती तर्री दिसत नाही आहे, पण तर्री खूप छान येते. उरलेली कोथिंबीर तुम्हाला त्यावरती घालून गॅस बंद करून टाकायचा आहे. तयार झालेली आमची वांग्याची रसरशीत भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली.